फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप ठीक आहात। तर आई म्हणत आहे स्वागत आहे म्हणून। आता वाजत आहे जवळपास 9 वाजत आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे। तर आई बनवत आहे, उद्या आहे टीचर्स डे। तर टीचर्स डेला सगळ्या टीचर्सना, गुरूंना तर माझ्याकडून हॅपी टीचर्स डे। तर चला आता आईसुद्धा बडबडणं सुरू आहे। आई दाखवते काय करते तर टीचर्स डेसाठी स्पेशल तो त्याच्यात टीचरसाठी ग्रीटिंग बनवत आहे आणि सोबत चॉकलेट वगैरे ठेवलेली आहे आणि तो आता काहीतरी ग्रीटिंगमध्ये लिहिणार आहे। तर बघूया आपण तो काय करणार आहे। तर आयू आता वाजले आहे जवळपास 8:45 आणि आयू बघा असा पसारा मांडून बसलेला आहे। तो हे चॉकलेट आहे। चॉकलेट इथं काय लिहिलं आहे दाखव? हॅपी टीचर्स डे। सोबत ही कॅडबरी डेअरी मिल्क आहे बघा। बॅग तशीच ठेवलेली आहे। तर तुम्ही बघितलं असेल आयू करत आहे टीचरसाठी ग्रीटिंग कार्ड। पियूसुद्धा काहीतरी करत आहे। तर हो, पियू पण काय करणार आहे ना। तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत जा। आवडेल तर तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करत जा। आणि आत्ताच जेवण सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे। मी घेतलेला आहे सोपचा डबा, सोप खात बसलेली आहे आणि आजचा दिवस मस्त होता। सकाळी ब्लॉग करावा म्हटला पण काही वेळ मिळालेला नाही, तर त्याच्यामुळे आज करते। सोबत उद्याचा ब्लॉग आणखी हाच ब्लॉग उद्या होईल, कारण उद्या टीचर्स डे आहे। तर उद्या मुलांना लवकर जाऊन लवकर आणायचं आहे। लवकर त्यांची स्कूल लवकर आहे, जाऊन जस्ट लवकर येतील। त्याच्यामुळे आणखी आईने आतमध्ये लिहिलं होतं पण ते काही मी तुम्हाला दाखवलेलं नाही, ते मलाही माहीत नव्हतं। त्याने ग्रीटिंगच्या आतमध्ये आणखी फोल्ड करून काहीतरी लिहिलेलं आहे। तर छान कवर वगैरे आणलेला आहे आणि छान केलेला आहे। तर उद्या आल्यानंतर सुद्धा तो ब्लॉग दाखवेलच मी आणि नक्कीच ब्लॉग बघत चला। दिले होते 100 रुपये। काल पोळा होता, तर पोळ्यामध्ये त्याला म्हणजे त्यांनी आणले, तर ते पोळ्यामध्ये जे भोजारा देतात, आमच्याकडे छोटासा नंदी आहे, त्यांनी तो नंदी नेलेला होता आणि तो आणला। तर त्याला 120 समथिंग 150 रुपयाच्या जवळपास। त्याच्यानंतर त्याच्या मामाने त्याला 100 रुपये आणखी एक्स्ट्रा भोजारा दिला। त्याच्यानंतर त्याच्या पप्पाने 20 रुपये दिले। त्याच्यानंतर मी सुद्धा त्याला आता 100ची नोट दिलेली। तो सांगत आहे की आज सगळेच पैसे संपले, कारण त्यांनी एक 60-70 रुपयाची काहीतरी पेन आणली, सोबत त्याच्या टीचर्ससाठी ग्रीटिंग्स आणि सोबत एक मिनिट सांगताय तो 60 रुपयाची फाउंटन पेन घेतली। बाकी 10 रुपयाची खाल्ले मिनी गुपचूप। बाकी दुसरा हिशोब आहे की मिनी नाही का, हे आता पेपर्स आणले ना, तुम्ही 2 पेपर आणले कलर आणि हे 5 झाले। एक चॉकलेट घेतली आणि हे दिसतं का मोठंवालं हे ते घेतलं, म्हणून 10 आणि हे 10 20 खतम आहे पैशाचे। तर अशा प्रकारे त्याचा लागला कालच्या याचा हिशोब आणि त्यांनी 100 रुपये जे आहे तर ते गाडग्यामध्ये टाकले आणि बाकीचे जे पैसे आहेत त्यांनी पूर्ण अख्खे खर्च करून टाकले एका दिवसात। तर त्याला किती पैसे द्या, त्याला एकही दिवस लागत नाही। आणखी टीचरसाठी पर्क आणतो म्हणतात। ते चॉकलेट खाल्ला का तू? खाली खोका ठेवला आहे, तरी चॉकलेट खाली ना खाली खोका ठेवला आहे। तर आता त्याच्यामध्ये चॉकलेट तो आणायला चालला आणखी। अशा प्रकारे आहे टीचर्सचं। नाही का, मला वाटलं टीचर काय आता खोलून पाहणार आहे का सगळ्यांच्या समोर, टीचर घरी जाऊन खोलणार। मस्त खाऊन टाकले। असं कसं आई सांगत आहे, पण तेवढं काही हुशार त्याच्यामध्ये नाही आहे। तो जस्ट बोलायला म्हणून सांगत आहे की टीचरला रॅपर देतो, पण तसं काही नाही आहे। तो देणार आहे टीचरला खरंच चॉकलेटच देणार आहे छान। फक्त एवढंच का चॉकलेटचा वरचा जो पॅक आहे तो वेगळा आहे आणि त्याच्या आतमधली जी चॉकलेट आहे ती वेगळी असेल, कारण पॅक आहे तो मला वाटतं किटकॅटचा आणि त्याच्या आतमध्ये पर्क टाकणार आहे तो। सगळे याच्यात एवढी जागा उरत आहे। तर आम्ही आमच्या लहानपणी टीचर्स डेला खूप मस्त म्हणजे मस्तपैकी आमची जे स्कूल आहे तर स्कूलमधला जो आपला क्लास असेल त्या क्लासला छान सजवत होतं आणि आमच्या टीचर्सला त्या म्हणजे आराम असायचा त्या दिवशी। आणि आम्ही स्वतःच टीचर बनून दुसऱ्या म्हणजे आमच्याच क्लासच्या मुलांना, पण छोट्या, जसं आता मी 5th मध्ये असेल तर 4च्या वगैरे 4 नाही 5th ते 10th दुसरी स्कूल असते आणि 1 ते 4 दुसरी ज्युनियर आणि ती सिनियर। तर 5 ते 10 आम्ही सुद्धा केलेले आहेत टीचर्स डे। तर तेव्हा आम्ही काय करायचो, जसं आता मी 6वीत 7वीत वगैरे असेल तेव्हा मग मी 5वीच्या मुलांना शिकवेल, जो आपला आवडता सब्जेक्ट आहे तो मी शिकवायची। एक दिवस आईचं आणखी सुरू आहे काहीतरी, तर ते मी शिकवायची आणि मग मस्तपैकी साडी लावून जायचं आणि टीचर कशी
राहते तो एक दिवस आम्हाला मिळायचा. तर तेव्हा तसं असायचं आणि आम्ही स्वतः टीचर बनून टीचर त्या दिवशी आराम करायच्या आणि आम्ही एक दिवस टीचर बनायचो. तर छान मस्त वाटायचं ते आणि पूर्ण आपले जे क्लास आहे त्या क्लासला छान सजवायचं. तिथे नंबरसुद्धा यायचे. तर अशा प्रकारे आणि जे टीचर्स छान असेल तिला एक प्रमाणपत्रसुद्धा मिळायचं 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला 26 जानेवारीलाच मिळायचं. तर अशा प्रकारे चालायचं. पण मात्र आता वेगळं आलेलं आहे. आता आमच्या मुलांची वेळ आहे. तर मुलांच्या वेळेस आता कसं होतं आहे ते स्वतः गिफ्ट करतात आणि टीचरला गिफ्ट देतात. शायद आताही होत असेल तसं. मोठ्या मुली वगैरे येतात म्हणते की त्यांनाही शिकवायला. लहान आहे त्यांना पिऊला वगैरे. पण आता माहिती नाही ते आहे की नाही. तर पण आमच्या वेळेस मस्त टीचर्स डेची एक आठवण असायची आणि खूप छान वाटायचं. आणि जी आपली आवडती टीचर आहे किंवा जो आपला आवडता सब्जेक्ट आहे तो स्पेशली त्या दिवशी आम्ही टीचर्सला सुद्धा आम्ही सुद्धा काहीतरी द्यायचो. म्हणजे मनात असेल तर किंवा आपल्याजवळ पैसे असेल तर अशा प्रकारे. त्यावेळेस ती जी मजा होती ती खरंच खूप वेगळी होती. आईच्या याच्यामुळे ती मला आत्ता ती आठवण आली आणि एक आठवणींना उजाळा मिळाला. तुम्हालासुद्धा कुणाला आठवण आली टीचर्स डेची तर मला नक्की सांगा. हा ब्लॉग मी नक्कीच उद्या अपलोड करेल. तर मला नक्की सांगा. आणि खरंच खूप मस्त वाटत होतं टीचर्स डेच्या दिवशी. तर बघा आता आयू आणखी येऊन बसलेला आहे. आता माहीत नाही तो काय आणणार आहे काय करणार आहे तर ते माहीत नाही. आता त्याचे बघा त्याचे पैसे एवढे चिल्लर होते तर मी त्याच्यासाठी म्हणून मग मी आता हे स्पेशल एक पाऊच दिलेलं त्याला छोटा की जे पैसे आहे ते पाडू नको याच्यामध्ये टाक आणि जमा कर आणि मग ते तूच खर्च कर तुला काय करायचं आहे तर. पण चांगल्या कामासाठी खर्च कर. तर त्यांनी चांगलंच काम केलं. एक टीचरसाठी चॉकलेट ग्रीटिंग्स आणि ग्रीटिंग्स म्हणजे त्यांनी फक्त पेपर आणला तो. बाकी ग्रीटिंग्स त्यांनी स्वतःच बनवली आणि चॉकलेट आणले. ती एक चॉकलेट त्यांनी खाल्लेली एक चॉकलेट ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक पेन आणली. तर अशा प्रकारे त्यांनी केलं आहे. फक्त तिथून 10 रुपयाची गुपचूप खाल्ले तो सांगत आहे. तर त्यांनी पेपर आणला. तर आयूला अजूनही कलर कॉम्बिनेशन समजत नाही. त्यापेक्षा पिऊ खूप चांगली करते का आता मी तुम्हाला दाखवते. आता एक मिनिट. आयूने कलर तर आणला आहे असाच खाकी कलर काय आहे कथ्था कलरचा आणला आहे. तर कथ्या कलरमध्ये त्यांनी ब्लॅक पेननीच लिहिलेलं आहे असं म्हणजे ते दिसून पडत नाही आहे असे आणि त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे जेणेकरून हा तरी पेपर त्यांनी मला वाटते की त्यांनी थोडंसं व्हाईटमध्ये ऑफ व्हाईट आणायचा होता आणि त्यानंतर कलर करायचा होता. त्याच्यामुळे म्हणते की याला कलरचं कॉम्बिनेशन अजूनही समजत नाही. बघा लिहिलं खूप छान आहे. त्याने त्याच्या पद्धतीने खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. खूप चांगला प्रयत्न तर केलेला आहे. तर त्याच्या वयानुसार किंवा त्याच्यानुसार चांगलाच प्रयत्न आहे तो. तर याच्यापासूनच शिकतो तो. आणखी जसं मोठं होईल तसं आणखी छान करेल. तर चांगल्या कामासाठी नेहमीच प्रोत्साहन करायचं. तर चला याचबरोबर मी आता हा व्हिडिओ उद्या जस्ट थोडासा दाखवेल आणि त्यानंतर मग आपण हा व्हिडिओ आता कंटिन्यूच करूया.